बघा हे जे प्रश्नपत्रिका ज्या आहेत ना, या तुमच्या ह्याच्यातून घेतलेल्या आपण ई-बालभारतीवरून घेतलेल्या आहेत बघा. तर प्रश्न यात काही सूचना तुमच्याकडे जसं तुम्हाला सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्यावर जिथे-जिथे गरज आहे तिथे तुम्हाला आकृत्या काढायच्या आहेत. बरोबर? त्याचबरोबर प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी. लक्षात घ्या. उजव्या बाजूला तुम्हाला अंक काय दाखवतात? गुण दाखवतात. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी मूल्यमापन प्रथम प्रयत्नासच केले जातील. म्हणजे समजा तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत आणि सर 4 स्क्रीन शेअर नाही होते. काय झालं? स्क्रीन नाही दिसत आहे. बरं थांब. तर तुम्हाला समजा जे काही प्रश्न दिलेले असतील आणि बहुपर्यायी प्रश्नांची उत्तर तुम्हाला अशाच द्यायची असतात क्रमांकासह लिहायचे असतात. आता काय प्रश्न आहे बघा पहिल्यांदा हे जे काय आहे हे आपल्याला याची उत्तरं आपल्याकडे आहेत. फक्त लक्ष द्यायचंय. प्रश्न काय तुम्हाला इथे प्रश्न क्रमांक 1 आहे तुम्हाला त्यातला की पदार्थाचे द्रवातून स्थायीत रूपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा टिंब पदार्थातील अप्रकट उष्मा काय तुम्हाला विचारलं रिकामी जागा. तर पदार्थातील अप्रकट उष्मा जो आहे तो काय होतो तो बाहेर टाकला जातो. लक्षात घ्या. ही त्याची आपली उत्तरपत्रिका आहे. मी तुम्हाला दोन्ही पाठवणार आहे. तर ही उत्तरपत्रिका बघा. तर जो पदार्थातील जो उष्मा आहे ना तो बाहेर टाकला जातो. तुम्हाला उत्तर असं लिहायचं नसतं. लक्षात घ्या. अशा प्रकारे उत्तर लिहायचं नसतं. तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे बघा. हा जो प्रश्न पूर्ण लिहून जी रिकामी जागा आहे ना त्याला त्या रिकामी जागेत तुम्हाला हे असं लिहायचं आहे. लक्षात घ्या. बाहेर टाकला जातो अप्रकट उष्मा. समजतंय का? बघा परत रिपीट करतो. माझ्याकडे आणखी सेम क्वेश्चन आहे बघा इथे. येस. बघा activity sheet we have here guys, and in this activity sheet what is given to you, काही questions वर instruction दिले बघा तुम्हाला. Like इथे बघा it is necessary to solve all the questions. Draw neat label diagrams wherever necessary. जिथे गरज आहे तिथेच डायग्राम काढायची आहे. Start every main question on a separate page. प्रत्येक पेपर सेपरेट पेज तुम्हाला सॉल्व करायचं आहे. Figures on right indicates marks and the multiple choice questions MCQs सॉरी. तर तुमचं जे पहिले तेच आणि प्रश्नाची उत्तर अशी लिहायची. क्वेश्चन 1 मधला ए कुठला, बी कुठला वगैरे. सो क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला काय दिलं बघा. क्वेश्चन नंबर 1 हियर when a liquid is getting converted into liquid, the latent heat is what? The latent heat is yes. So it is released. बघा इथे it is released. समजतं तुम्हाला the latent heat काय होते? रिलीज होत आहे. latent heat is released. So this is the answer. आता तुम्ही आन्सर असं लिहिणार का? नाही. You are going to write the question. हा बघा हे आन्सर तुमचा रिलीज. So how are you going to write the answer? कसं लिहायचं तुम्हाला इथे तुम्हाला लिहायचं आहे रिलीज्ड. ठीक आहे. इथे तुम्ही लिहिणार द लॅटंट हिट इज रिलीज. क्वेश्चन लिहून अंडरलाईन करायची आहे तुमच्या आन्सरला. समजलंय का? अप्रकट उष्मा बाहेर टाकला जातो. अप्रकट उष्मा काय करतो? बाहेर टाकला जातो. हे बघा. ठीक आहे. समजतं की अप्रकट उष्मा बाहेर टाकला जातो. अशा प्रकारचे तुमचे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न काय बघा. हे आता बघा तुम्ही म्हणाल की सर काही गोष्टी शिकवलेल्या आहेत, काही गोष्टी शिकवलेल्या नाहीत. पण डोंट वरी टेन्शन घेऊ नका त्याचं. तुम्हाला त्याच्यामध्ये जेवढं शिकवून आपलं झालंय ते तर तुम्हाला कळेलच. फक्त एक पेपर पॅटर्न आहे. मी तुमच्यासाठी आपल्याला बोर्डाचा पेपर पॅटर्न सुद्धा कळायला पाहिजे. म्हणून मी तुमच्यासाठी पुन्हा सुरू करत आहे बघा. तर पुढे काय तुम्हाला रासायनिक प्रक्रिया आहे, रासायनिक अभिक्रिया आहे. त्या अभिक्रिया तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे. C12H22O11 याला आपण उष्णता दिली. हे चिन्ह आहे उष्णतेचं हीटचं. उष्णता दिली तुम्हाला कार्बन मिळतं आणि काय मिळतं? वॉटर म्हणजे पाणी मिळतं. ही कोणता प्रकार आहे रासायनिक अभिक्रियेचा? तर हा कोणत्या प्रकारे आपण शिकलेलो आहोत बघा. अपघटन अभिक्रिया आहे. कोणती अभिक्रिया ही? अपघटन अभिक्रिया आहे. लक्षात घ्या. कोणती अभिक्रिया आहे ती? अपघटन अभिक्रिया आहे. कारण या अभिक्रियेमध्ये काय होतं की एका पदार्थाचे 2 किंवा 2पेक्षा जास्त पदार्थ या ठिकाणी तयार होत असतात. बघा. एक आता तुम्हाला काय दिलंय ते C12H22O11 हा एक साखरेचा एक प्रकार आहे शुगरचा. सो त्याला तुम्ही काय केलं? ब्रेक केलं आणि तुम्हाला काय मिळालं? कार्बन. व्हॉट यू गॉट हिअर गाईज? कार्बन मिळालंय आणि कार्बन सोबत तुम्हाला काय मिळालं या ठिकाणी? वॉटर पाणी या ठिकाणी मिळालेलं आहे. सो जी इक्वेशन आहे सॉरी जी रासायनिक अभिक्रिया आहे ती अभिक्रिया कोणत्या या ठिकाणी? कोणत्या आहे? अपघटन अभिक्रिया. सेम क्वेश्चन आहे बघा इथे रिपीट केलेलं बघा तुम्हाला. आयडेंटिफाय द टाइप ऑफ रिएक्शन. आयडेंटिफाय द टाइप ऑफ following reactions. So C12H22O11 when you give the heat. तुम्ही जेव्हा उष्णता देता when you give the heat, when you provide the heat, what happens? You get 12 carbon plus water and the reaction is known as decomposition reaction. बघा. So the reaction is known as decomposition reaction. Getting guys? The reaction is known as decomposition reaction. समजलं तुम्हाला? हा? Good.
पुढचा प्रश्न बघा इथे काय दिलं तुम्हाला इथे बघा. हा, तर लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे जे काही डोबेरायनरचे त्रिक आहेत, हे काय डोबेरायनरचे त्रिक आहेत. या त्रिकामध्ये लिथियम आणि पोटॅशियमचे अणुवस्तुमान तुम्हाला दिलेलं आहे 6.9 आणि 39.1 असल्यास सोडियमचे अणुवस्तुमान किती तुम्हाला काढायचं आहे. तुम्ही जर डोबेरायनर त्रिकाचा अभ्यास केला तर पहिल्या आणि शेवटचा म्हणजे त्या तिघांमध्ये पहिलं आणि जे तिसरं असतं याच्या काय करायचं तुम्हाला बेरीज करायची आहे. 6.9 आणि काय करायचं तुम्हाला 6.9 आणि 39.1 यांची बेरीज तुम्हाला करायची आहे. जे उत्तर येईल त्याला 2 ने तुम्हाला भाग लावायचा आहे. बरोबर की नाही. ते ह्या अशा सोडवायचं तुम्हाला सोपं आहे. करा बरं बेरीज किती येते बघा इथे. 9 आणि 1 10, इथे आला 1, 9 आणि 1 10, सॉरी चुकलं 1 मिनिट. हा, तर किती समजा हे इथे 39 आणि 7 किती झाले. 39 आणि 7 46, बरोबर की नाही. 39 7 झाले 46 झाले. 46 छेदात 2, तर तुमचं उत्तराला भाग लावा. तुम्हाला उत्तर किती येणार 23. किती आलं उत्तर 23 उत्तर येतं तुमचं. किती येतं उत्तर 23. बरोबर मी सोडवलेलं आहे पण इथून तुम्हाला डायरेक्टली पण या ठिकाणी कळेल बघा इथे. डोबेराच्या त्रिकाच्या नियमानुसार तुम्ही इथं सोडवलं बघा इथे दिसतंय. सेम मेथड आपण वापरलेली या ठिकाणी आणि असं तुम्हाला लिहून दाखवायचं आहे. सोडियमच्या अणुवस्तुमान बरोबर 6.9 अधिक 39.1 छेदात 2 उत्तर आलं 23. 46 छेदात 2 उत्तर तुमचं 23 आलेलं आहे. यासाठी तुम्हाला डोबेराच्या त्रिकाचा जो नियम आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा परत रिपीट करतो क्वेश्चन इथे तुमच्यासाठी. एक लक्षात घ्यायचं, जोपर्यंत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला इथं अंदाज येत नसतो की नेमका कशा प्रकारचे पेपर्स क्वेश्चन्स आपल्याला येत असतात. So question is what Doberanus triad containing lithium, sodium, potassium, F. Atomic masses of lithium and potassium are 6.9 and 39.1. 6.9 and 39.1. Sorry. नेटवर्क इश्यू आहे बऱ्याच मुलांचे. नो प्रॉब्लेम. ट्राय तर करतोय आपण सर्वांना घेण्याचं पण आता काय कळत नाहीये. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तर देन व्हॉट विल बी द atomic mass of the sodium? So what will the atomic mass of the sodium? It will be 23. कसं आलं? We have already solved. कसं आलं ते पण आपल्या या ठिकाणी सोडवलेलं आहे. बघा. So the atomic mass is what? Yes, so according to Doberanus triad rule, atomic mass of sodium is 6.9 plus 39.1 upon 2, that is 23. चलो हे 23. गेटिंग गाइस, समजतं इथपर्यंत सर्वांना. काही खूप असं कठीण असं नाही लक्षात घ्या. आता हा पेपर असल्यामुळे सगळं मिक्सअप आहे. क्वेश्चन सर्व तुम्हाला येत आहेत या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा इथे क्वेश्चन नंबर 4. पहिला सहसंबंध विचारात घेऊन दुसरा सहसंबंध तुम्हाला पूर्ण करायचा आहे. हबल दुर्बीण भूपृष्ठापासून 569 किलोमीटर उंचीवर ही हबल दुर्बीण असते. आता हबल दुर्बिणीची भ्रमण कक्षा ही किती असते बघा या ठिकाणी. हे पुढे तुम्हाला शिकवायचं आहे माझ्या मते. तर हबल दुर्बिणीची भ्रमण कक्षा असते, दिसतंय सर आता ठीक आहे. सो हबल दुर्बिणीची जी कक्षा असते ती किती असते बघा तुम्हाला इथे दिलेली आहे आणि निम्न कक्षा असते. कोणती कक्षा असते? निम्न कक्षा. कोणती कक्षा असते या ठिकाणी बघा निम्न कक्षा. पुढे जाऊया बघा इथे. So what is your question guys here? Considering first correlation, complete the second. First was Hubble telescope. It is at a distance of 569 kilometer above the Earth's surface, right? Suppose तुमची Earth आहे, इथून तुम्हाला वर जायचं 569 kilometer वर. Then here you have this Hubble telescope. Now orbit of the Hubble telescope. आता ऑर्बिट म्हणजे काय? तर इथे सपोज दिस इज ऑफ द अर्थ, ही आपली पृथ्वी आहे लक्षात घ्या. तर ही जी हबल टेलिस्कोप आहे ना, इट इज मुव्हिंग. बघा इथे ही ऑर्बिट या 569 किलोमीटर मूव्ह होते. त्याची याची जी ऑर्बिट आहे कक्षा आहे. व्हॉट इज द ऑर्बिट गाइस हियर? सो इट इज लो अर्थ ऑर्बिट. LEO लो अर्थ ऑर्बिट आहे या ठिकाणी. लघु कक्षा या ठिकाणची आहे. हे जेव्हा धडा तुम्हाला शिकवेल त्यावेळेस तुम्हाला ते कळून जाईल. हा तुमच्या शिकवलेला पार्ट नाही अजून. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 5 बघा. बरं म्हणजे तुमचा पहिला क्वेश्चन या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही प्रश्न 5 बघितला तर शेजारील आकृतीचे तुम्हाला निरीक्षण करून प्रकाशाच्या अपवर्तनाविषयी अचूक अनुमान लिहायचे आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल आय आणि आर. आय म्हणजे काय? तर तुमचा आपाती कोन आणि आर म्हणजे तुमचा परावर्तित कोन. ठीक आहे. आय म्हणजे इन्सिडेंट रे आणि आर म्हणजे रिफ्लेक्टेड रे. इथे तुमचं घन विरल माध्यम आहे आणि या ठिकाणी घन माध्यम आहे. हा प्रयोग शाळेमध्ये तुम्ही करणार आहात. जेव्हा तुमच्या शाळा सुरू होतील तेव्हा तुम्हाला शाळेमध्ये हा प्रयोग शिकवलाच जाणार आहे. ही काच असते लक्षात घ्या. घन माध्यम म्हणजे काही काच असते. काचेची अशी जाड अशी
आपले हे कशी असते, मोठी माचीस कशी असते, मोठी माचीस तुम्ही पाहिली असेल, तर मोठ्या माचीस सारखं काचेची अशी पूर्णपणे घन असं काच असते, ती आयताकार असते. तर तुम्हाला विचारलं की अनुमान काय आहे, तर अनुमान इथे आपण सहज सहज काढू शकतो इथे, की जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. बरोबर. आता हे तुम्हाला आता कळणार नाही, जेव्हा मी शिकवेल तेव्हा तुम्हाला ते नक्कीच कळून जाईल. चला परत पुढे जाऊया. येस, सो लेट्स सी द क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघा आपल्या इथे. येस, सो ऑब्झर्व द फिगर गिवन टू यू. ऑब्झर्व द फिगर गिवन टू यू and write accurate conclusion regarding the refraction of light. हे काय तर refraction of light. So refraction म्हणजे काय? Refraction means what? Whenever the light travels from one medium to another medium. So this is a rarer medium, म्हणजे काय, इथं air आहे, जसं आपण आता बसलो तसं air. And when the light travels from the rarer medium, okay, आणि ही नॉर्मल आहे तुमची, नॉर्मल म्हणजे स्तंभिका. सो इट मूव टुवर्ड्स द नॉर्मल. ओके, दिस इज डेन्सर मीडियम. डेन्सर म्हणजे काय, ही आहे ना, ही दिस इज युअर ग्लास ऍक्च्युली. असं कळणार नाही तुम्हाला, जेव्हा आपण शिकवायला घेऊ तुमचा जो धडा आहे त्यावेळेस तुम्हाला ते पटकन कळून जाईल. ठीक आहे. हा तुमचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 1. याचा आन्सर काय, व्हॉट इज द आन्सर? सी, इट इज गिवन टू यू हिअर. when a light ray passes when a light ray passes from a rarer medium to a denser medium, it bends towards the normal. Normal म्हणजे this one. Okay, जी मध्ये पण it bends towards the normal. Getting? चला, प्रश्न एक तर झाला आपला. लेट्स सी पुढचा प्रश्न बघूया आपण काय. क्वेश्चन नंबर बी या ठिकाणी, प्रश्न क्रमांक ब बघा इथे. यातला ब आहे तुम्हाला. इथे तुम्हाला एक आकृती दिलेली, ही आकृती आपली झालेली आहे, मी तुम्हाला शिकवताना हे सर्व झालेलं आहे. तुम्हाला काय विचारलं आहे की या आकृतीचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि तुम्हाला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. आकृती आहेत बघा तुम्हाला 2. तर तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. सॉरी, हा 4 ऑप्शन पैकी तुम्हाला एक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. काय बघा तुम्हाला, इथे चुंबकीय बलरेषा दाखवलेल्या आहेत, नॉर्थ आणि साऊथ पोल दाखवलेला आहे. आणि इथे जर तुम्ही नीट बघाल तर या ठिकाणी फक्त इथे पण चुंबकीय बलरेषा आहे, तिथे ए आणि बी आहे. या ठिकाणी जर आपण विचार केला तर इथे ही जोडणी आहे, ही जोडणी कशी आहे तर तुमची समांतर जोडणी आहे, आणि या ठिकाणी एकच रोध आपल्याला दिसत आहे. फक्त हा फरक आहे बघा, लक्षात घ्या. आता यामध्ये त्यांनी काय विचारलं तुम्हाला, ए मधील चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त आहे, ए व बी मध्ये चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समान आहे, बी मध्ये चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त आहे, का ए मध्ये चुंबकीय क्षेत्राची तीव्रता, ए व बी मध्ये चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी आहे. हे 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत. आता तुम्ही डायग्राम कडे जर बघाल तुम्ही नीट, तर तुम्हाला या ठिकाणी काय कळेल बघा, की जी बी आहे, बी बी याचं चुंबकीय क्षेत्र आहे त्याची तीव्रता कशी आहे तर जास्त आहे. कशी आहे तर या ठिकाणी बी मध्ये चुंबकीय क्षेत्राची तीव्रता आपल्याला जास्त पाहायला मिळेल. कारण ती जो रोध आहे तो रोध तुम्ही कसा वापरलेला आहे तर समांतर दिशेने वापरलेला आहे. गेटिंग? समजतंय का? असे प्रश्न आहे बघा, डायरेक्टली प्रश्न विचारले की तुम्हाला नाही विचार, तुम्हाला डायग्राम विचार दाखवलेले आहे आणि तुम्हाला डायग्राम वरून तुम्हाला ते ओळखायचं आहे. असे कधी कधी प्रश्न विचारू शकतात, कन्फ्युजिंग. क्वेश्चन नंबर बघा, परत रिपीट करतोय. क्वेश्चन नंबर 1 बी, चूज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट राईट करेक्ट. एक सेकंड, गणेश आणि अनुज आलेले आहेत. येस, सो द चूज द करेक्ट ऑप्शन हिअर, ऑब्झर्विंग द फिगर. लेट्स सी गाइस, तुम्हाला इथे दिसतंय, यू कॅन सी द डिफरन्स. थोडंसं मला दाखवलं बघा. हा, यू कॅन सी हिअर. सी, बाकी सर्व सेम आहे, काही चेंजेस त्याच्यात नाहीये तुम्हाला. व्हॉट द डिफरन्स इज, हिअर इज वन रजिस्टर. याचे 2 रजिस्टर वापरलेले आहेत आणि दे आर युज्ड इन पॅरल. हे कसे वापरले, पॅरल वापरलेले आहेत, समांतर वापरलेले आहेत. सो व्हॉट इज आस्क्ड टू यू, व्हॉट आर द क्वेश्चन्स आस्क्ड टू यू गाइस? फर्स्ट ए, येस. सो व्हॉट इज आस्क्ड टू यू, काय विचारलं बघा. फर्स्ट वन, मॅग्नेटिक फील्ड इन ए इज स्ट्रॉंगर. Magnetic field in A and B are same. Magnetic field in B is stronger, and magnetic field in A and B are weaker. Getting? These are the 4 questions asked to you. Sorry, 4 options given to you, and your answer is what? Yes, your answer is काय बघा तुमचा आन्सर इथे, magnetic field in B is stronger. B मधलं magnetic field कसं आहे तर it is stronger. Getting? चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
थोडंसं जेव्हा तुम्ही वाचाल, तुम्ही थोडंसं रीड कराल तर तुम्हाला ते पटकन कळेल, नाही तर थोडंसं डोक्यावरून जाईल की सर नेमकं काय आहे. वाचन पण आपल्याला करणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. एका विद्यार्थ्याने बहिर्गोल भिंगाच्या सहाय्याने खिडकीच्या गंजाची सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावर खेचली, परंतु उच्च प्रतिमा मिळवण्यासाठी त्याच्या शिक्षकाने त्याला खिडकीऐवजी दूर अंतरावर एका झाडाची प्रतिमा घेण्यास सुचवले. सुस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी भिंग कसे हवे सांगा बरं. तर त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत की पडद्यामागे हलवावे लागेल, पडद्याच्या मागे हलवावे लागेल, सॉरी पडद्याकडे, पडद्याच्या मागे, पडद्यापासून दूर का पडद्यापासून खूप दूर, असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा, हा धडा आपला झालेला नाही त्यामुळे तुम्हाला कळणार नाही, डोंट वरी तरी. तर इथे विचारलंय पडद्याकडे हलवावे लागेल. बरोबर, पडद्याकडे हलवावे लागेल. थोडं मी जास्त डीप मध्ये जात नाही याच्या, जेव्हा आपण घेऊ तेव्हा ते तुम्हाला समजेल. व्हॉट इज क्वेश्चन, परत क्वेश्चन रीड करतोय. अ स्टुडंट ऑप्टेन अ क्लिअर इमेज ऑफ window grills on the screen, but the teacher told him to get the image of tree far away instead of window. To get a clear image, the lens must be moved towards the screen. Okay, lens must be moved towards the screen. बघायचे, move towards the screen. पुढे बघा. हा, आता हा प्रश्न आहे, याची तुम्हाला ऑलरेडी माहित असेल, हा आपण घेतलेला आहे धडा, आणि हे तुम्हाला माहित असणार. बघा चला काय प्रश्न आहे तुमचा, की झिंक, फेरस, अल्युमिनियम आणि कॉपर या धातूंची क्रियाशीलतेच्या चढत्या क्रमाने तुम्हाला मांडणी करायची आहे. म्हणजे कोणता या चौघांपैकी कोणता धातू कमी क्रियाशील आहे, तर कमी क्रियाशील पासून तुम्हाला जायचं आहे जास्त क्रियाशील धातूपर्यंत. समजते का? कमी क्रियाशील धातूपासून जास्त क्रियाशील धातूपर्यंत जायचं आहे तुम्हाला या चौघांमध्ये. ठीक आहे, परत प्रश्न रिपीट करतो, मग आपण उत्तराकडे जाऊया. सी, yes. So what would be the correct order of zinc, ferrous, aluminum, and copper if they are arranged in increasing order of reactivity? Increasing order of reactivity. Getting guys? So तुमचं उत्तर काय बघा इथे? Increasing order of reactivity बघा इथे. सो कॉपर येणार तुमचं इथे. कॉपर, फेरस, झिंक आणि अल्युमिनियम. याचा अर्थ काय? कॉपर पेक्षा फेरस जास्त रिएक्टिव्ह आहे, फेरस पेक्षा झिंक जास्त रिएक्टिव्ह आहे, आणि झिंक पेक्षा अल्युमिनियम ही जास्त रिएक्टिव्ह आहे. म्हणजे सगळ्यात जास्त जी रिएक्टिव्हिटी आहे ती कोणाची आहे, तर अल्युमिनियमची आहे. कोणाची आहे तर ती अल्युमिनियमची आहे. गेटिंग? समजतंय का तुम्हाला? पुढचा प्रश्न बघा. हम्म. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, तुम्हाला विचारलं आहे की एक तुम्हाला डायग्राम दाखवला या ठिकाणी. बघा, खालील रचनासूत्र कोणत्या कार्बनिक संयुगाचे आहे? हे जे सूत्र आहे, कोणाचं विचारलं सूत्र तुम्हाला विचारलेलं आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघाल तर हा जो कार्बन आहे, हा कार्बन सायक्लिक आहे. कसं आहे तर सायक्लिक आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, चक्राकार आहे. आणि ते कोणाचा विचार तुम्हाला, कापूरचा आहे, बेन्झिनचा आहे, स्टार्चचा आहे का ग्लुकोजचा आहे, तुम्हाला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल बघा, इथे दोन दोन बंध या ठिकाणी पाहायला मिळते तुम्हाला. इथे इथे दोन आहे, इथे दोन आहे, इथे दोन आहे. म्हणजे हे काय आहे तर एक प्रकारचं अल्कीन आहे. आपण काय म्हणूया त्याला, अल्कीन म्हणूया. प्रश्नाकडे जाऊया आणि परत रिपीट करू, उत्तराकडे येऊ तुमच्या. बघा, the following structural formula belongs to which carbon compound? This belongs to which carbon compound? Whether it belongs to camphor, benzene, glucose, and starch. Right, guys? So, जो कार्बन कार्बन कंपाऊंड मध्ये आपण घेतलं की नाही मला आठवत नाहीये. धडा घेतला असेल तर आपल्याला कळेल हे. याचं उत्तर आहे बेन्झिन. काय लक्षात घ्या, हे काय तर बेन्झिन आहे बघा इथे. ओके, द आन्सर इज व्हॉट? एक सेकंड. द आन्सर इज व्हॉट गाईज? सो द आन्सर इज बेन्झिन हियर. काय आन्सर आहे आपलं? बेन्झिन. गेटिंग? समजतंय? द आन्सर इज व्हॉट हियर? इट इज बेन्झिन. हे बघा, द आन्सर काय तुमचं बेन्झिन आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे तुम्हाला इथे. चंद्रावर बघा, नीट लक्ष द्या. चंद्रावर 9n 9n वजनाच्या व्यक्तीचे पृथ्वीवरील वजन किती असेल? लक्षात घ्या. काय प्रश्न आहे, चंद्रावर जर तुमचं एखाद्या वस्तूचं वजन, एखाद्या व्यक्तीचं वजन आहे 9n, n म्हणजे काय, न्यूटन. तर जर त्याचं तिकडे वजन तेवढं असेल तर पृथ्वीवर त्याचं वजन किती असणार, पृथ्वीवर त्याचं वजन किती असणार? तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे की चंद्र, लक्षात घ्या, चंद्र आणि पृथ्वी या दोघांचं जर आपण गुणोत्तर काढलं वजनाचं, बरोबर, तर तुम्हाला ते मिळेल 1:6. किती येणार? 1:6. 1:6 येणार, 1:6 येणार. म्हणजे काय
जी वस्तू चंद्रावर 1 किलोची आहे ती पृथ्वीवर आल्यानंतर तिचं वजन होतं 6 किलो. किती होतं? 6 पट वाढतं. किती पट वाढतं? 6 पट. मग 9चं 6 पट किती येणार? 9 6 जा 54. 9चं किती होणार? 54 होणार. 9चं किती होणार? 54. समजतंय का? 9चं किती होणार? 54 होणार आहे बघा इथे. हे तुमचं उत्तर आहे बघा. 954. दिसतं तुम्हाला? कळलं का? हा फरक आहे लक्षात घ्या. लक्षात आणि हा कॉमन प्रश्न हा म्हणजे कॉमन प्रश्न म्हणजे एक जी-के म्हणतात ना जनरल नॉलेज तुम्हाला एक सामान्य ज्ञानचा प्रश्न आहे, की द रेशो पृथ्वीवरचा आणि सॉरी प्रशांत आलाय. पृथ्वी हं. तर पृथ्वी आणि चंद्र जर आपण विचार केला तर दोघांचा जे गुरुत्वाकर्षण आहे त्याच्यामध्ये फरक आहे जवळ-जवळ 6 पटीचा. ओके. क्वेशन काय बघा इथे. व्हॉट इस युअर क्वेशन गाईज? What will the weight of the person on the earth who will weigh 9 who weighs 9 newton and means 9 newtons on the moon? So the ratio of okay ratio का तुमचा ratio of बघा गुणोत्तर काय आहे ratio of the weight on the moon upon earth weight of the moon and the earth is 1 upon 6. It is 1 upon 6. Getting therefore the weight of the person would be 6 time. किती वेळ टाइम असणार? 6 टाइम 9 6 किती आले तुमचे? 54 आले. So your answer is 54 न्यूटन. आन्सर किती तुमचा? 54 न्यूटन इज युअर आन्सर. समजतं तुम्हाला? हे बघा दिस इज युअर आन्सर ऑफ 54 न्यूटन. दिस इज आन्सर 54 न्यूटन. गेटिंग गाईस? हे तुमचा आन्सर आहे 54 न्यूटन. समजतं सर्वांना? बघा. सो आपण आता क्वेश्चन नंबर 1 पाहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 पूर्ण बघितलेला आहे.